नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांना मी अभिवादन करतो, कारण आज त्यांचा 100वा स्मृतिदिन आहे आणि आज मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी एक कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये सहभाग घेऊन अभिवादन केलं छत्रपती शाहू महाराजांना. फुले शाहू आंबेडकर यांची ही भूमी आहे असं आपण म्हणतो आणि महाराष्ट्राला पुरोगामी वारसा मिळालेला आहे असंही आपण म्हणतो. पण खरोखरीच असं आहे का? असं जर असतं तर महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती दलितांवरती अत्याचार झाले असते का? बहुजनांवरती अन्याय झाला असता का? शोषित वंचितांवरती अन्याय झाला असता का? ज्या राजांनी मागासवर्गीयांना, शोषित वंचितांना, दलितांना सर्व प्रकारच्या सवलती दिल्या, त्यांना पुढे यावं त्यांनी म्हणून प्रयत्न केले, त्याच राजाचा जो काही एकूण संदेश आहे, त्यांचा जो आदर्श आहे, तो आपण विसरलो आहोत का, असा खरा प्रश्न आहे. हे मी का म्हणतो आहे? कारण मनोहर तथा संभाजी भिडे यांच्यावरील जे आरोप होते ते आता शिल्लक राहिले नाही आहेत. भीमा कोरेगावमध्ये जी दंगल झाली, जो हिंसाचार झाला, त्यामध्ये मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे किंवा मनोहर भिडे जे शिवप्रतिष्ठान आहे त्याचं ते संस्थापक आहेत, त्यांच्यावर आरोपपत्र होतं. त्या आरोपपत्रामध्ये त्यांचंही नाव होतं. अनेकांवरती गुन्हे नोंदवण्यात आले होते. 40-41 लोकांचा त्यामध्ये समावेश होता. पण मानवी हक्क आयोगापुढे ही माहिती उघड करण्यात आली पुणे ग्रामीण पोलिसांनी की त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. मनोहर भिडे असतील किंवा एकबोटे असतील, त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल जर त्याच्यामध्ये सहभाग असेल तर, असं वारंवार सांगण्यात येत होतं. आणि हे सरकार तर शाहू फुले आंबेडकर यांचं उठता बसता नाव घेणाऱ्या नेत्यांचं आहे. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, संभाजी भिडेंबाबत अतिशय चांगली विधानं शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. पण मध्यंतरी दोघांमध्ये एक प्रकारचा अंतराय आला होता, दोघांमध्ये अंतर पडलेलं होतं आणि त्याच्यानंतर संभाजी भिडेंवरती शिवसेनेकडून सुद्धा टीकास्त्र सोडण्यात आलेलं होतं. महाविकास आघाडी सरकारकडून निदान भीमा कोरेगावमध्ये ज्यांच्यावरती अन्याय झाला, हिंसाचाराला ज्यांना तोंड द्यावं लागलं, त्यांच्याबाबत न्याय होईल असं वाटत होतं. पण अजूनही आपण न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. संभाजी भिडे यांचं आपण पार्श्वभूमी लक्षात घेतलं तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूळ. त्यानंतर काही मतभेद झाला त्यांचा संघाशी आणि नंतर त्यांनी प्रतिसंघाची स्थापना केली. त्यानंतर हे प्रतिष्ठान स्थापन केलं. मिरजेची दंगल होती तेव्हासुद्धा त्यांच्यावरती कारवाई झाली होती. नंतर त्याच्यातनं काही निघालं नाही, हा भाग वेगळा. पण त्यांच्यावरती त्या दंगलीमध्ये सुद्धा कारवाई झाली होती. जे संपूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर हे संपूर्ण सगळं पुरोगामी वातावरण होतं, ते गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्णपणे बिघडवून टाकण्याचं काम करण्यात आलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांचं संपूर्ण एक वेगळं संपूर्ण त्यांचं रूप लोकांपुढे ठेवून त्यानिमित्ताने हिंदुत्ववादी वातावरण तयार करण्याचं काम झालं. बहुजनांची माथी भडकवण्यात आली तिथे. त्यानंतर मराठा विरुद्ध दलित अशा पद्धतीचे एक दुफळी निर्माण होण्याचा प्रयत्न झाला. जे लोक अनेक वर्ष काँग्रेसच्या असतील किंवा राष्ट्रवादीच्या मागे होते, ते लोकसुद्धा त्यांची माथी बिघडवण्यात आली. बाबरी मशिदीच्या निमित्ताने सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वातावरण सांगली, मिरज असेल किंवा कोल्हापूर असेल, त्या ठिकाणी एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम झालं. हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम झालं. आणि त्यानंतर त्याबाबत
संभाजी भिडे आणि त्यांचं शिवप्रतिष्ठान जे आहे त्याच्याकडे अनेकांनी बोट दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की संभाजी भिडे यांनी किती वादग्रस्त वक्तव्य आतापर्यंत केलेली आहेत. भारतीय मुसलमानांकडून राष्ट्रवादाची अपेक्षा करू नका. का रे बाबा, असं का? अनेक मुसलमानांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. अगदी 1857च्या स्वातंत्र्य समरापासून ते त्यानंतर 1947 पर्यंत अनेकांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये, त्याग केला, असीम त्याग केला. आजही वेगवेगळ्या आंदोलनामध्ये अनेक मुस्लिम भाग घेतात. हिंदू मुस्लिमांमध्ये सामंजस्य असावं म्हणून अनेक जण प्रयत्न करतात. मग भारतीय मुसलमानांकडून राष्ट्रवादाची अपेक्षा करू नका हे विधान काय सांगतं? याचा अर्थ तुम्ही मुसलमानांना सरसकटपणे देशद्रोही समजताय? दुसरं वाक्य बघा, राहुल गांधी हा फालतू माणूस आहे असं ते म्हणाले. फालतू माणूस आहे. याचं कारण काय असेल तर संघाची विचारसरणी देशाच्या हिताची नाही असं राहुल गांधी सातत्याने कोणाचंही भय ना बाळगता सांगत आलेले आहे. राजकारणात त्यांना यश मिळो अपयश मिळो पण ते एक वैचारिक लढाई ठामपणे लढत आहेत. म्हणून राहुल गांधी हा फालतू माणूस आहे संभाजी भिडेच्या मते. संभाजी भिडेंच्या मते करोना हा रोग नाही, जे त्या करोनामुळे मरतात ते जगण्याच्या लायकीचे नाहीत असं कोण म्हणते? संभाजी भिडे. बघा, इस्लाम हाच हिंदुस्थानचा शत्रू आहे. एका धर्माला या प्रकारची नावं ठेवणं, सगळे धर्म माणुसकीचं तत्त्वज्ञान सांगत असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता कोण्या येड्यांनी सांगितलं मास्क वापरायला? बघा, कोण्या येड्यांनी सांगितलं मास्क वापरायला करोनाच्या काळामध्ये? आणि हे गृहस्थ आहे ते विज्ञानाचे प्राध्यापक आहेत असं सांगितलं जात होतं. माहीत नाही मला काय ते ॲस्ट्रोफिजिक्सचं त्यांना काहीतरी गोल्ड मेडल मिळाले म्हणूनही सांगण्यात येत होतं. प्रत्यक्षात तसं नव्हतं अशी ज्यांनी फॅक्ट सगळ्या चेक केल्या त्याच्यातनं स्पष्ट आलं. हाही भाग आहे. पण हे गृहस्थ जर विज्ञानाचे पदवीधर असतील तर असं कसं सांगतात असा प्रश्न निर्माण होतो. ते असं म्हणाले करोनाच्या या पार्श्वभूमीवर डॉक्टर नालायक आहेत, लुटारू आहेत आणि मारायच्या लायकीचे आहेत असं संभाजी भिडे म्हणाले. नंतर आंब्यापासून आंबा खाल्ला की मूल कसं होतं हेही सांगण्यात आलं. बघा, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक चांगलं काम करत असताना अंधश्रद्धेचं प्रसार करण्याचं काम, अंधश्रद्धांचं प्रसार करण्याचं काम कोण करतं आहे, कोण गुरुजी करत आहेत हे आपण लक्षात घ्या. अमेरिकेने एकादशीला यान सोडल्याने ते यशस्वी झालं असं हे विज्ञानवादी गुरुजी म्हणत आहेत. देशाला म्लेंछ, अँग्लो आणि गांधी बाधा झालेली आहे. बघा, म्हणजे मुसलमानांबद्दल असेल किंवा गांधीजींबद्दल किती द्वेष ठासून भरलेला आहे हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर सी ए या कायद्याला नागरिकत्व कायद्यात जी दुरुस्ती आणण्यात आली त्यामध्ये धर्माच्या आधारावरती एक भेदाभेद करण्यात आला. मुसलमानांना वेगळी आणि चुकीची वागणूक दिली गेली या दुरुस्ती मध्ये अशी सार्वत्रिक टीका झाली, मोठी आंदोलन झाली, देशामध्ये आंदोलनं झाली. आणि त्याच्याबद्दल ते म्हणतात की CAAला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत. नंतर ते असं म्हणाले की त्यांना या संभाजी भिडेंना या भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये गोवलं गेलं असं त्यांचं आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं असेल. तर ते असं म्हणाले की ही दुष्टबुद्धी जी आहे ही बारामतीची आहे का तेरामतीची आहे हे मला माहिती नाही. आता बघा, म्हणजे शरद पवार यांच्याबद्दल किती राग आहे. याचं कारण शरद पवार हे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा मानतात, पुरस्कार करतात. शरद पवार हे जातीयवादी आहेत असं राज ठाकरे ह्या अचानकपणे अलीकडे म्हणायला लागले असले
कारण त्यांनी मुलाखत घेतली राज ठाकरे आणि शरद पवारांची, तेव्हा ते असं काही ठामपणे बोलले नव्हते, त्यांना त्या पद्धतीचे प्रश्न विचारले नव्हते, अडचणीत आणलं नव्हतं, त्यांनी आणलं नव्हतं. तीच मतं जी आहेत ती संभाजी भिडे यांची शरद पवार यांच्याबद्दल आहे. आणि शरद पवार यांची भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये साक्ष झाली. त्यासंबंधी जी न्यायमूर्ती पटेल आयोग नेमण्यात आलेला आहे त्यामध्ये साक्ष झाली. आता शरद पवार त्यामध्ये काय म्हणतात बघा. त्यांनी असं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी सरकारची आहे, ते पोलिसांचं कर्तव्य असतं. आणि त्यांनी असं पुढे म्हटलं की पोलिसांचं या भीमा कोरेगाव हिंसाचार आटोक्यात आणण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली, पोलिसांचं ते अपयश होतं. समाज माध्यमांवर 2 दिवस चुकीची माहिती पसरली होती, त्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे समाज विघातकच्या प्रवृत्ती होतात त्यांना यश मिळालं, कारण पोलिसांनी चांगली कामगिरी वठवली नाही, कर्तव्य पालन केलं नाही, अशा प्रकारची टीका शरद पवारांनी साक्ष देताना केली. त्यांनी असं म्हटलं की 31 डिसेंबरला पुण्यात झालेली एल्गार परिषद, ज्यामध्ये कोळसे पाटील निवृत्त न्यायमूर्ती कोळसे पाटील होते, न्यायमूर्ती PB सावंत होते, जे आता आपल्यामध्ये नाही आहेत, ते होते त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार याची गल्लत करू नका, असं पवारांनी ठामपणे सांगितलं. एल्गार परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत आहे, कारण भीमा कोरेगावच्या हिंसाचाराची संबंध त्याचा नसताना जोडला जातो आहे, असं अनेकांनी स्पष्टपणे सांगितलं. ते शरद पवारांनी ते स्पष्टपणे सांगितलं. आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलं की भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांना अपयश आलं आहे अशी टीका किंवा त्यांनी पूर्वीसुद्धा केली होती, नीट चौकशी केली नाही असं शरद पवारांनी जेव्हा ते सत्तेत नव्हते तेव्हाही तेच म्हटलं होतं. आणि या प्रकरणी SIT नेमावी अशी सुद्धा त्यांनी मागणी केलेली होती शरद पवारांनी. हे आपण लक्षात घ्या. शरद पवारांबद्दल कोणाचं काहीही मत असलं तरी शरद पवारांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणी ही साक्ष दिली आहे, ती महत्त्वाची आहे. आणि त्यांनी पोलिसांना जे दोषी धरले याच्यासमोर, दोषी म्हणजे त्यांनी नीट काम केलं नाही असं म्हटलं. आता राज ठाकरे असतील किंवा कोणी असतील, ते मनसे असेल, अशी म्हणण्याची पद्धत आहे की बघा पोलीस जे आहेत ते आमचे आहेत, आम्ही पोलिसांवरती कधी टीका करत नाही. पण त्यांचे संदीप देशपांडेंनी पोलिसांना गुंगारा देऊन, आणि त्यामध्ये एका महिला पोलीस पडल्यासुद्धा, आणि ते गुंगारा देऊन पळाले. पोलिसांवरचं प्रेम वारंवार व्यक्त करणाऱ्या मनसेच्या एका कार्यकर्त्या नेत्याकडून अशी गोष्ट झाली. पोलीस काही चूकच करत नाही असं नाही म्हणता येणार. असं कसं म्हणता येईल? काही पोलीस चुकीचे गोष्टी करतात, हे आपण सगळ्या पोलीस फोर्सवरती कोणी काही म्हणत नाही आहेत. काही पोलिसांनी नीट कामगिरी केली नाही असं म्हणतो आपण. अनेक दंगलींच्या वेळीसुद्धा पोलीस पक्षपातीपणे वागतात. मुंबईमध्ये ज्या दंगली झाल्या त्यावेळी पोलिसांनी पक्षपातीपणे काम केलं होतं. श्रीकृष्ण आयोगाने ते सांगितलेलं होतं. ते म्हणजे आहे ते म्हणायला पाहिजे. हे पोलिसांवरती टीका म्हणजे काही देशद्रोह नाही आहे तो. काही पोलिसांवरती आपण टीका करतो कारण पोलिसांनी नीट काम केलं, कर्तव्य पाळलं पाहिजे आपलं, हे आपण म्हटलंच पाहिजे. आता यामध्ये भीमा कोरेगावच्या प्रकरणाच्या बाबत आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या भीमा कोरेगाव प्रकरण घडण्यापूर्वी काही दिवस तिथे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी बैठका घेतल्या होत्या. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा काही मेसेजेस हे झालेलं होतं. सोशल मीडियामधनं काही गोष्टी पसरवल्या जात होत्या. पण संभाजी भिडे म्हणाले की माझा त्याच्याशी काही संबंधच नाही. ते म्हणतीलच की त्यांचा तो दावा आहेच, ते म्हणणारच तसं. पण प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला होता मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिड्यांवरती. मग मिलिंद एकबोटेंना ताब्यातही घेण्यात आलं होतं. आणि दुसरी गोष्ट प्रकाश आंबेडकरांनी सांगितली की पुणे ग्रामीण पोलीस काही म्हणत असले आत्ता की म्हणजे आरोपपत्रात त्यांचं नाव वगळलं, त्यांचा काही संबंध नाही वगैरे, तरी
जे तपास करणारे जे अधिकारी होते त्यांनीच कोर्टामध्ये माहिती पाठवली होती की या दोघांचा संबंध आहे म्हणून त्याच्याशी. संभाजी भिडेंचंही नाव त्याच्यामध्ये होतं. मग असं कसं झालं? ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सत्तेवर होते तेव्हा हा प्रकार घडला आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं सुद्धा होतं. तेव्हा त्यांच्यावरती टीका झाली की भीमा कोरेगावमध्ये आधी ज्या घडामोडी घडत होत्या, जाणीवपूर्वक बैठका घेतल्या जात होत्या आणि काही गोष्टी घडवण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं, त्याची पोलिसांना काही माहिती मिळू नये. असं कसं? हा तिथे हिंसाचार का घडून दिला गेला आणि तो हिंसाचार झाल्यानंतर त्यासंबंधी कारवाई तातडीने का झाली नाही? मग प्रकाश त्या महाराष्ट्र बंद झाला, महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आणि नंतर प्रकाश आंबेडकरांनी माझ्या आठवणीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. देवेंद्रजींनी सांगितले ज्या महिलेने आरोप केले होते ती महिलाच म्हणते की मी या आरोपींना कथित आरोपींना मी ओळखतच नाही, म्हणून माझा काही संबंध नाही, मला माहितीच नाही ते. आणि तरीसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी काही गोष्टी त्यांच्यापुढे ठेवल्या, काही पुरावे दिले, काही गोष्टी समोर आणल्या. तर ते म्हणाले की मी लवकरात लवकर त्याची चौकशी करतो आणि काय ते कारवाई करतो. पण काहीही कारवाई त्या संदर्भात झाली नाही. महाराष्ट्रातील बहुजनांना वेगळ्या गोष्टी त्यांच्या मनावरती सांगण्यात येत आहेत, वेगळ्या गोष्टी त्यांच्या मनावरती ठसवण्यात येत आहेत. जाणीवपूर्वक इस्लाम धर्म असेल किंवा मुस्लिमांबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून द्वेष पसरवण्यात येत आहे. इतिहासाचा उपयोग हा द्वेष पसरवण्यासाठी केला जातो आहे आणि याबाबत महाविकास आघाडी सरकारने तरी ठोस पुरावे आपल्या पोलिसांकडून गोळा करून केस बळकट करण्याची आवश्यकता होती, विशेषतः मनोहर भिडे किंवा संभाजी भिडे यांच्या विरुद्ध. पण ते काम झालं नाही आणि आता ते काम न झाल्यामुळे मग सांगलीतील युवा प्रतिष्ठानचे जे एक नेते आहेत त्यांनी काय सांगितलं, नितीन चौगुले अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं की आता याच्यासंबंधी पवार साहेब आणि प्रकाश आंबेडकर यांनी माफी मागावी असं सांगतात. ते म्हणणं असते असं, तुम्ही आरोप केले त्यात काही तथ्य नाही, आता माफी मागा असं ते म्हणाले. बोफोर्सच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं ते वेगळं प्रकरण आहे, पण बोफोर्समध्ये काहीही सिद्ध न झाल्यामुळे मग काँग्रेसवाले असंच म्हणतात की तुम्ही माफी मागा. मूळ गोष्ट अशी आहे की ज्यावेळी भीमा कोरेगाव प्रकरण झालं त्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा याची चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे विरोधी पक्षात होते, विरोधात होते. त्यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केले नाहीत विधानसभेमध्ये, नीट ठोसपणे चर्चा घडून आणली नाही. विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा प्रश्न धारेवर धरायला पाहिजे होतं, सत्ताधारी पक्षाला काहीच केलं नाही त्यांनी. मग शाहू फुले आंबेडकरांचा वारसा गेला कुठे? ते संस्कार गेले कुठे? का वैचारिक पायाच नाही आहे? मुद्दा असा आहे की आर पाटील, आबा पाटील आपल्यामध्ये नाही आहेत आता, पण आबा पाटील हे सुद्धा संभाजी भिडे यांच्या जवळचे होते गृहमंत्री असताना सुद्धा. आपल्याला माहिती आहे की मिरजला दंगल झाली होती. जयंत पाटील यांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि संभाजी भिडे म्हणतात की ज्यावेळी हे प्रकरण घडलं तेव्हा मी जयंत पाटलांकडे होतो, त्यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे मी तिथे गेलेलो होतो, तेव्हा माझा काहीच संबंध नाही. आणि आता तर प्रकाश आंबेडकरांनी थेट आरोप केला जयंत पाटलांवरती. पण मी काय केवळ जयंत पाटील किंवा दिवंगत आर पाटील यांचंच नाव घेत नाही. अनेक जण राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे आहेत, त्यांचा यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते यासंबंधी ठोस भूमिका न घेण्याचं कारण हे आहे, कारण शिवप्रतिष्ठान त्याचे कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते त्यांचे आहेत.
बरं, त्यांचे मोदीजींशी चांगले संबंध आहेत. मोदीजी तर म्हणतात की त्यांचं काम आम्हाला प्रेरणादायी आहे. रायगडावरती मोदीजींची भेट त्यांच्याशी झाली होती आणि मोदीजी असंही म्हणाले की त्यांचं काम बघूनच आम्हाला समाजकारणाची प्रेरणा मिळते. मोदीजींना पंतप्रधान पदाचं उमेदवार करावं अशी यासाठी जे अनेकांनी प्रयत्न केले, संभाजी भिडेंनी प्रयत्न केला असं सांगण्यात येतं. इतके चांगले संबंध आहेत त्यांचे. म्हणजे केंद्र सरकारच्या दरबारी संभाजी भिडे यांचा दबदबा, यांचं नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मग अशा माणसाला दुखावून उपयोग काय आहे? उलट आपल्याला त्रास होईल अशी ही भावना असू शकते काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या नेत्यांची. आणि या सरकारचं नेतृत्व तर शिवसेनेकडे, उद्धव ठाकरे यांच्याकडे. त्यांनी ठाम भूमिका का नाही घेतली? तपास चांगला व्हावा म्हणून प्रयत्न का नाही केले त्यांनी? मला तर असं वाटतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं जे काही भांडण आहे ते काही वैचारिक वगैरे काही नाही आहे. मुख्यमंत्री पदावरनं त्यांचं भांडण झालेलं आहे आणि शिवसेनेकडे तर ठाम भूमिकाच वैचारिक भूमिका नाही आहेत. आता CA कायदा असेल त्याच्याबद्दल लोकसभेत एक भूमिका, राज्यसभेत एक भूमिका, ते नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर त्यासंबंधी एक भूमिका अगोदर घ्यायची, नंतर दुसरी भूमिका घ्यायची. कारण कुठल्याही प्रश्नाबद्दल गांभीर्य नाही, अभ्यास नाही, ठाम भूमिका नाही. अशामधून असे गोंधळ घडतात. पण हे जे आहे गोष्ट घडलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी सुद्धा तुमचं केवळ नाव घेता, तुम्ही त्यांच्या विचारांशी तुम्ही प्रामाणिक नाही आहात. भीमा कोरेगावला जो हिंसाचार झाला महाराष्ट्रात ठिकठिकाणी, तिथे सुद्धा जे दलितांवरती हल्ले झाले, अत्याचार झाले, हिंसाचार झाला, त्याच्याबद्दल तुम्हाला काही आच वाटत नाही? आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची यांची नावं घेऊन महाराष्ट्रात कुठलं विष पेरलं जात आहे? ही जे विष पेरलं जाते त्याच्याशी दोन हात करायचे की नाही? एकीकडे संभाजी तथा मनोहर भिडे, दुसरीकडे भाजप, तिसरीकडे भिंप, बजरंग दल, चौथीकडे आता मनसे. कुठले विचार पेरले जात आहेत? आणि शिवसेना जर सेक्युलर होण्याच्या दिशेने प्रवास करत असली, दंगली नको आहेत, द्वेष कुठलाही पसरवू नये असं म्हणत असेल, तर मग हा तपास नीट व्हावा. संभाजी भिडे यांच्यासंबंधी काही गोष्टी माहिती असली तर त्याचा तपास आणखी नीट व्हावा. आरोपपत्रात त्यांचं नाव तर तुम्ही घाला, पण पुरावे गोळा करा आणि केस बळकट करा. असं का करत नाही तुम्ही? मग तुम्ही तुमच्या विचारांशी प्रामाणिक आहात का नाही? आणि विशेषतः महाविकास आघाडी सरकारमध्ये एकीकडे शरद पवार एक गोष्ट सांगतायत पटेल आयोगासमोर, ठामपणे एक प्रश्न मांडता आहेत आणि त्यांचे सहकारी दुसरंच काय करत आहेत. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे जर शिवप्रतिष्ठानशी, संभाजी भिडेंशी घट्ट संबंध असेल, विशेषतः सांगली कोल्हापूर परिसरातल्या नेत्यांचे, तर काय बोलायचं? कोणी बोलायचं याच्याबद्दल? हे पवार साहेबांनाही प्रश्न विचारायला लागेल ना की कशा प्रकारचे अनुयायी, कशा प्रकारचे नेते आहेत हे तुमचे. तुम्हाला शाहू फुले आंबेडकर तुम्हाला व्यक्तिशः नाही म्हणत, पण तुमच्या नेत्यांना शाहू फुले आंबेडकरांचं काहीच पडलेलं नाही आहे. केवळ दिखाऊ कार्यक्रम करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्यांच्या विचारापासून तुम्ही कोणती प्रेरणा घेताय हा प्रश्न आहे ना. ज्यावेळी भीमा कोरेगाव प्रकरण घडत होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारचा जो काय नाकर्तेपणा होता किंवा जाणीवपूर्वक तिथे काही गोष्टी घडवून आणल्या जात होत्या, बनाव रचला जात होता, हे सगळं शोधून काढलं पाहिजे ना. पोलीस तुमच्याकडे, सरकार तुमचं आहे.
मग तुम्ही काय करताय? केवळ संघाच्या विचारसरणीशी मुकाबला केला पाहिजे, मोदी सरकार जे आहे ते धर्मांध आहेत, त्यांच्याशी 2 हात केले पाहिजे असं नुसतं सांगून उपयोग काय? 2 हात ज्या प्रश्नावरती केले पाहिजेत त्याबाबत काहीच केलं जात नाही आहे. मग असं म्हणायचं का की मनोहर भिडे किंवा संभाजी भिडे यांना तुम्ही ही एक महाविकास आघाडी सरकारने गुरुदक्षिणा दिली आहे किंवा तुमच्याच गुरुवरती कृपा केली आहे? मग सरळ सांगून टाका ना की संभाजी भिडे आमचेही गुरु आहेत, आम्ही त्यांना मानतो, आम्ही त्यांना वंदन करतो, आम्ही त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. सांगून टाका एकदा. तुम्ही कशाला ढोंगबाजी करताय? महत्त्वाच्या प्रश्नांवरती लढाईच द्यायची नसेल तर सरकार असून उपयोग काय तुमचं? हा प्रश्न आहे, गंभीर आहे हा प्रश्न. महाराष्ट्रातील जे तरुण जे तरुण तरुणी असेल किंवा कोणीही जे शाहू फुले आंबेडकर यांना मानतात ते आज अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादी संघटना असतील, विचार मानणारे जे आहेत प्रामाणिक कार्यकर्ते ते अस्वस्थ आहेत आज. आणि ते महाविकास आघाडी सरकारला हे प्रश्न विचारणारच. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रकाश आंबेडकर ज्यांनी विधानसभेवरती मोर्चा आणण्याची किंवा घेराव घालण्याची वगैरे भाषा केली होती, ते झालं नाही, हा भाग वेगळा. त्यांनी त्यावेळी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती भीमा कोरेगाव प्रकरण झाल्यानंतर, घटना झाल्यानंतर. पण पुढे ते बरेच दिवस शांत राहिले आणि आता एकदम बोलायला लागले. ते हाही गोंधळात टाकणारा हा विषय आहे. मग हे रहस्य काय मला कळत नाही, काय त्यांना साधायचं याच्यातनं. नुसतंच आम्ही आवाज उठवतो हे दाखवण्यासाठी कोणी आवाज उठवत असेल तर त्याचा काय उपयोग आहे? हे भीमा कोरेगावमध्ये जे घडलं त्याचे गुन्हेगार जे आहेत ते प्रत्यक्ष गुन्हेगार अजून शोधून त्यांना शिक्षा पाहिजे. पण या सर्व हिंसाचारामध्ये जे गुंतलेले आहेत त्यांना एक प्रकारे माफी देणारे जे लोक आहेत, जे महाविकास आघाडी सरकारमध्ये बसलेले आहेत, तेही या प्रकारामध्ये लोकांच्या दृष्टीने गुन्हेगारच आहेत. मग भाजप सरकार आणि तुमच्यामध्ये फरक काय? महायुतीचं सरकार जे होतं किंवा आता भाजपचं सरकार 100% सरकार आलं तर फरक काय आहे? तुम्ही जर त्यांच्यासारखेच वागणार असाल तर काय तुम्ही सत्तेवर येऊन काहीही उपयोग नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी सरकारने जी ही गुरुदक्षिणा दिलेली आहे त्याचा मी निषेध करतो, माझी अस्वस्थता इथे व्यक्त करतो. मी आत्ता असं म्हणत नाही आहे की एकबोटे असतील किंवा संभाजी भिडे त्याच्यामध्ये दोषी आहेत, पण ते त्यामध्ये त्यांचा रोल असल्याचा संशय आहे. अनेक गोष्टी समोर आलेल्या होत्या आणि म्हणून मी म्हणतो की या आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव पुन्हा यावं, आलं पाहिजे आणि तशा दृष्टिकोनानं सगळे पुरावे, सगळ्या फॅक्ट्स गोळा केल्या पाहिजेत. नाहीतर शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा सांगण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार पोचत नाही. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.